राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ युनेस्कोच्या घोषणेमुळे पनवेलमध्ये भर पावसात महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आनंद उत्सव साजरा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नुकतेच युनेस्कोच्या वतीने घोषणा करण्यात आली। यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, इतिहासाचा वारसा जगभर होईल। हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी डावपेच, सागरी कौशल्य आणि अभ्यासू दूरदृष्टीचा दृष्टिकोन याचे उत्कृष्ट उदाहरण आहे। याचा युनेस्को यादीत समावेश झाल्यामुळे जागतिक पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अधिक ठळकपणे अधोरेखित होईल। हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पनवेल येथे शिवप्रेमी एकत्र येत ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष केला। उद्योजक जयंत म्हात्रे, कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा नेते प्रीतम म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, करंजाडेचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेवक गणेश पाटील यांसह अनेक कार्यकर्ते, शिवप्रेमी यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत, पेढे भरवत, वाजत गाजत आनंद व्यक्त केला। भारतीय जनता पार्टी पनवेल व जयंत म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या आवाहनाला शिवप्रेमींनी भर पावसात उपस्थिती राहत महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण आनंदात साजरा केला। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल। की आपण देखील तो जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रीतम जनार्दन म्हात्रे आणि आपले रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी यांच्या संकल्पनेतून आमदार प्रशांतदादा ठाकूर, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, जयंत म्हात्रे साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, आमदार विक्रांत पाटीलजी यांच्या सगळ्यांच्या संमतीने आपण हा जल्लोष आजच्या आज साजरा करण्याचं ठरवलं। या फलस्वरूपात इथे उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने या इथे जमलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या इथे स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। आणि यानंतर आपल्या जिल्ह्याचे आपले अध्यक्ष अविनाशजी कोळी यांना विनंती करतो की त्यांनी या इथे आपलं मनोगत व्यक्त करायचं। या दरम्यान बाळासाहेब पाटील, कोकण माडाचे माजी अध्यक्ष यांचं देखील या इथे आगमन झालेलं आहे। मी अविनाशजी कोळी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या जल्लोष उत्सवाच्या बाबतीतलं मनोगत व्यक्त करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय जय जय
जय जय जय जय जय शिवाजी, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की। आज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आज या ठिकाणी आपण सर्वजण एक वेगळ्याच जल्लोष साजरा करण्यासाठी उभा आहोत। आपण सर्वांना माहिती आहे की आता युनेस्कोने आपल्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा दिला आणि या पावसामध्ये आपण सगळेजण खरं म्हणजे जल्लोष साजरा करतोय। त्याच्यामुळे पावसाची कुठलीही तमाम न बाळगता आपण पुन्हा एकदा जोशामध्ये घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की। आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या काळामध्ये त्यांनी बांधलेले हे किल्ले एक वेगळ्या दर्जाचे आहेत आणि त्याचा दाखला हा खरा म्हणजे जागतिक सगळ्या लोकांनी घेतलेला आहे। आपल्या केंद्र सरकारकडे देशातल्या अनेक किल्ल्यांबाबतचे प्रस्ताव आले होते, नावं आली होती, पण मी येथे आवर्जून उल्लेख करतो आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं की त्यांनी देशातून आलेल्या अनेक किल्ल्यांमध्ये सर्वात त्यांनी महत्व दिलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 12 गडकोट किल्ल्यांचा त्यांनी विशेष करून त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला आणि तो प्रस्ताव अनेक किल्ल्यांचा आलेला प्रस्ताव असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्ताव त्यांच्या किल्ल्यांचा प्रस्ताव हा युनेस्कोकडे सादर केला आणि त्याच्यानंतर नुसता प्रस्ताव सादर केला आणि म्हणून मान्यता मिळाली असं झालं नाही। युनेस्कोचे जगभरातले अनेक तज्ञ लोक त्या गड किल्ल्यांना येऊन भेटी दिल्या। त्यावेळेला आपले सांस्कृतिक मंत्री माननीय आशिष शेलार साहेब हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि त्या सर्वांनी त्या गड किल्ल्यांना भेटी दिल्या, तिकडची परिस्थिती बघितली, तिकडचं बांधकाम बघितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळेजण अनेक गड किल्ल्यांवर गेलेलो आहे। आपण त्या गड किल्ले बांधले आहेत त्याचं जर बघितलं, त्याची तटबंदीचा विचार केला, त्याच्या महादरवाजाचा विचार केला तर कुठेही शत्रूला आपल्याला बाहेरून दिसत नाही की कुठे महादरवाजा आहे, कुठे चोर दरवाजे आहेत। अशा प्रकारची बांधणी ही त्यावेळी केलेली होती। असा सगळा जो इतिहास आहे त्याची पाहणी केल्यानंतरच तो युनेस्को मध्ये सादर केला आणि जगभरातल्या 12 देशांना त्याच्यामध्ये मतदान करायची ही संधी होती, त्याचा निर्णय होता आणि 12च्या 12 देशांनी त्याला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर हा आपले किल्ले हे जागतिक दर्जा या किल्ल्यांना मिळाला। त्यावेळेला त्या युनेस्को मधल्या जे काही शिष्टमंडळ होतं, जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये हेही गृहीत धरलं की त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये जे आपल्या शिवमुद्रा आहे त्या शिवमुद्रेचा उल्लेख सुद्धा केला। त्या शिवमुद्रेमध्ये जे केलेलं आहे की हे रयतेचं राज्य आहे आणि हे राज्य लोक कल्याणासाठी म्हणून वापरण्यात येणार आहे असा विचार करणारा राजा आणि त्याची जी राजमुद्रा आहे याचा सुद्धा विचार या सगळ्या लोकांनी, जगातल्या लोकांनी केला आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वानुमते जगातल्या सगळ्या देशांनी एकमुखाने त्याला मान्यता दिली आणि हे 12च्या 12 किल्ले हे आता आपल्या जागतिक दर्जा त्यांना प्राप्त झालेला आहे, जागतिक हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या वारशामध्ये त्यांना सहभागी करून घेतलाय। त्याच्यामुळे काय होईल तर जगभरातले आपण तर सगळे शिवप्रेमी तिथे जातोच, तिथे जल्लोषात जातो, नतमस्तक होतो, पण आता जगातल्या अनेक देशातली लोक सुद्धा त्याच्याकडे त्या ठिकाणी येतील। तिथलं त्या ठिकाणचं माणसांची वर्दळ वाढली, पर्यटन वाढलं की तिकडच्या लोकांचा व्यवसाय सुद्धा वाढू शकेल। हाही एक त्याच्यामधला
मुद्दा आहे आणि त्याच बरोबरीने आपल्याला गड किल्ल्यांचा संवर्धन करायला केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार चांगल्या पद्धतीने निधी देतच आहे, पण जगातला वारसा असल्यामुळे तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने निधी हा सुद्धा त्या गड किल्ल्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरापासून मिळणार आहे. त्याच्यामुळे हे नुसतंच युनेस्को मध्ये पारित झालं वगैरे असं नाही, तर याचा एवढा मोठा विचार आहे आणि त्याच्याबद्दल म्हणून आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याचा सातत्याने पाठपुरावा केला. म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद मानायला पाहिजे. पुन्हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर महादेव. अतिशय आपल्या भारतासाठी खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या 2 दिवसापासून बघतोय आणि खरोखर खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे 12 गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याची नोंद युनेस्कोने करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये. म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे, ऑलरेडी पहिले गेलंय, परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला याच्यावरनं समजतंय. मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय. कारण भारतीय जनता पार्टी आणि जेम मंत्री चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी हा समस्त शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल. आणि इथून पुढे हे 12 गडकिल्ले आपल्याला ज्या पद्धतीनं इतिहासकालीन माहिती आपल्याला मिळायची ती फक्त महाराष्ट्र आणि भारतामध्ये आता ही जगभरामध्ये माहिती स्पष्टपणाने आणि एकदम क्लिअर माहिती ही जाणार आहे. आणि हे गडकिल्ले आता जे 12 आहेत इथे आजूबाजूला जी गावं आहेत यांचा देखील विकास व्हायला आता कोणी थांबू शकत नाही. आणि याला निधी जागतिक पातळीवरचा निधी हा आता आपल्या 12 गडकिल्ल्यांना मिळणार आहे. केंद्र शासन राज्य शासन तर करतंय, परंतु हे सगळे आता जागतिक पातळीवर हे संवर्धन कसं करायचं हे नक्कीच इथून पुढे आपल्याला माहिती पडेल असं मला सांगावंसं वाटतं. आणि मी तुम्हाला एकच सांगेन की ज्या पद्धतीनं आता आपले भारतवासीय किंवा भारत आपले शिवप्रेमी इथे गडकिल्ल्यांवर जात होते, आता जागतिक पातळीवर विदेशी पर्यटक देखील या 12 गडकिल्ल्यांवर येऊन आपली माहिती आणि हे सगळं पर्यटन स्थळाची किंमत किंवा इतिहासाची माहिती ही जागेवर मिळणार आहे. तर पुन्हा एकदा मी मनापासून सर्वांचंच अभिनंदन करतो आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो की आपण हे जे काम चालवलेलं आहे या कामाची ही पोचपावती आहे असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून कौतुक. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय